नमस्कार. कांबे स्कूल, कांबे तालुका, शेवगाव, जिल्हा अहमदनगर. पुन्हा दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी, कविता 14वी आता उजाडेल याचं वाचन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी सचिन शिंदे सर पुन्हा आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतो. आता उजाडेल ही मंगेश पाडगावकरांची ही सुंदर कविता या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी आलेली आहे. मंगेश पाडगावकरांची अनेक गाणी, अनेक कविता या पिक्चरमधूनही आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. तसंच या ठिकाणी जिप्सी या कविता संग्रहातून आता उजाडेल ही कविता या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी दिलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी ही कविता म्हणणार आहोत. तुम्ही सुद्धा नंतर ही कविता म्हणून त्याचा व्हिडिओ तयार करून आपल्या ग्रुपवरती सेंड करायचा आहे. तर पान नंबर 53 कविता 14वी आता उजाडेल. आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार. लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल, आता उजाडेल, आता उजाडेल. शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता. मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल, आता उजाडेल. वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल, आता उजाडेल. आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल, आता उजाडेल. फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, फुलतील नकळत कळ्यातले देवदूत. निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल, आता उजाडेल, आता उजाडेल. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल, आता उजाडेल. आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल. पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल, आता उजाडेल. तर अशा प्रकारे ही कविता मी आपणास म्हणून दाखवलेली आहे. सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचं सुंदर मनोहर चित्र या ठिकाणी कवी मंगेश पाडगावकर यांनी या कवितेतून मांडलं आहे. आपणही ही कविता आनंदपूर्वक वाचा, म्हणा आणि तिला सुंदरपैकी चाल लावा. धन्यवाद.